आणि आता पाहणार आहोत दिवसभरातील टॉप 9 मोठ्या घडामोडी। भाजपचे नेते नितेश राणे यांनी घेतली परमपूज्य महंत रामगिरी महाराज यांची भेट। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राणेंच्या कामाचं रामगिरी महाराजांनी कौतुक केलं। अहमदनगरमध्ये मोर्चावेळी नितेश राणे यांच्याकडून मिनारच्या दिशेनं बंदुकीनं गोळी मारण्याची ॲक्शन। अनधिकृत मिनार असल्याची राणे यांची प्रतिक्रिया। अहमदनगरमध्ये राणेंविरोधात गुन्हा दाखल। रामगिरी महाराजांबाबत कुणी मस्ती केली तर घुसून मारू, नितेश राणे यांचं पुन्हा एकदा वक्तव्य। तर गृहमंत्री गप्प का, कोणती कारवाई का नाही, नितेश राणेंचा व्हिडिओ ट्विट करत वडेट्टीवार यांचा सवाल। मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना 2 लाखांचा डीडी द्या, ठाकरेंविरोधात याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्याला कोर्टाचा दणका। बंजारा समाजाच्या महंतांनी दिलेला अंगारा न लावल्यानं अपमान झाल्याचा आरोप। जयदीप आपटेचं कुटुंब पोलिसांच्या नजरकैदेत। सलग 5 दिवसांपासून आपटेच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। अमरावतीमध्ये कोंबडीपेक्षा कोथिंबीर महाग, कोथिंबीरीचा दर 1 किलोला 400 रुपयांवर। पावसामुळे भाजीपाला आणि कोथिंबीरीच्या दरात वाढ। सोमवती यात्रेनिमित्त लाखो भाविक दर्शनासाठी जेजुरीमध्ये। येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषानं जेजुरी दुमदुमली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून श्रावणी सोमवारनिमित्त माटुंग्याच्या काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये पूजा। पूजेवेळी पत्नी शर्मिला ठाकरे देखील उपस्थित। पुण्यामध्ये 24 तासात हत्येच्या 2 घटना। पुण्यामध्ये फायनान्स मॅनेजरसह राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची निर्घृण हत्या। आंदेकराच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत 5 जणांना अटक।